अगदी प्रत्येकाने बनवावी अशी 100 वर्षे जुनी मेथीच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे। अगदी आजीची पारंपरिक रेसिपी आहे। बिलकुल बी कडू न होणारे, अगदी मुलांची स्मरणशक्ती वाढवणारे, हाडे मजबूत करणारे लाडूंची रेसिपी आहे। एक लाडू का सर्व आजार दूर होतील। चला मेथीचे लाडू बनवायला सुरुवात करूया। मेथीचे लाडू बनवण्यासाठी 1 कप इतके खारीक मी इथे छानपैकी या पद्धतीने बिया काढून छान बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक करून छानपैकी एका परातीमध्ये मी काढून घेतलेले आहे। तसेच मित्रांनो, आता सेकंड म्हणजे आपल्याला पाव कप इतके मेथी दाणे छानपैकी 2 मिनिटाकरता मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे। हलके असे गोल्डन ब्राऊन झाले की छानपैकी मिक्सरमध्ये काढून मेथीदाणे बारीकसर या पद्धतीने पावडर करायचे आहे आणि ते देखील छानपैकी परातीमध्ये काढायचं आहे। 1 कप इतकं किसलेलं सुका खोबरं आपल्याला छानपैकी आता या पद्धतीने 2 मिनिटाकरता मीडियम फ्लेमवरती भाजायचं आहे आणि परातीमध्ये काढायचं आहे। तसे पाव कप इतके हलीम देखील मी 1 मिनिटाकरिता साधारणतः मीडियम फ्लेमवरती भाजलेले, जास्त भाजायचं नाही तर हे करपून जाते आणि परातीमध्ये काढायचं आहे। आता सेम मीडियम फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये अर्धा कप साजूक तूप, पाव कप इतके काजू बदाम पिस्ता ॲड करून छानपैकी गोल्डन ब्राऊन फ्राय करायचं आहे। हे बघा, ड्रायफ्रूट छानपैकी गोल्डन ब्राऊन झाले की लगेच आपल्या मिक्सरमध्ये या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत। आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला भरडसर वाटायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने एकदम भरडसर आणि छानपैकी परातीमध्ये काढायचे आहेत आणि लगेचच सेम साजूक तुपामध्ये आपल्याला पाव कप इतकं डिंक ॲड करायचं आहे आणि या पद्धतीने फुलवतोवर आपल्याला फ्राय करायचं आहे, मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे। डिंक देखील मी हार्डली 3 ते 5 सेकंदाकरिताच मिक्सरमध्ये भरडसर वाटून घेतले आणि परातीमध्ये ॲड केलेलं आहे। तर सेम साजूक तुपामध्ये अगदी अर्धा कप इतकं रवा आणि 4 कप इतकं आपल्याला चांगलं गव्हाचं पीठ ॲड करायचं, छानपैकी भाजायचं आहे। मित्रांनो, आपण इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवू, त्यासाठी अर्धा किलो इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा मंडळी, आपण पाहू शकता साधारणतः 10 मिनिटाकरता लो फ्लेमवरती मी गव्हाचं पीठ इथे परतवून घेतलेलं, हलकंसं सोनेरी करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मित्रांनो हाय किंवा मीडियम चुकूनही ठेवू नका, नाही तर सगळी मेहनत वेस्ट जाईल, कारण की गव्हाचं पीठ लगेचच जळलं जातं। आता हे भाजलेलं गव्हाचं पीठ छान परातीमध्ये काढायचं आहे आणि यामध्ये 1 चमच विलायची पावडर आणि अगदी अर्धा चमच इतकं जायफळ पावडर ॲड करायची आहे। छानपैकी या पद्धतीने सर्व मिश्रण आता मिक्स आउट करून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व मिश्रण मी इथे व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घेतलेलं आहे। आता मंडळी, सगळ्यात शेवटी आपल्याला 2 कप म्हणजे 750 ग्राम इतकं गूळ आपल्याला फक्त इथं मेल्ट करायचं आहे। गुळाचा पाक किंवा एकतारेची चाचणी मुळातच करायची नाही, नंतर लाडू तुमच्या दाताने तुटणार नाही। हे बघा, हार्डली 1 मिनिटानंतर पाहू शकता गूळ लगेच वितळलं गेलाय। आता वितळलेला गूळ आपल्याला छानपैकी डायरेक्टली आपल्याला जे लाडवाचं मिश्रण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळ्यात स्टार्टिंगला चमच्याने मिक्स करायचं, नाही तर हात भाजले जातील। हे बघा, व्यवस्थितपणे गूळ मिक्स आउट करून घेतलं की लगेच हाताने गरम गरम असतानाच हे छानपैकी मिक्स आउट करायचं आहे आणि लगेच लाडू बांधायला सुरुवात करायचं आहे। स्टार्टिंगपासून लाडू बनवताना एक टिप इथं लक्षात ठेवायची आहे, मी एकाच कपाने तुम्हाला सर्व मेजरमेंट घेऊन दाखवले, ज्याने लाडूचं मिश्रण एकदम परफेक्ट बनते। याच पद्धतीने तुमचे एकदम परफेक्टली लाडू बांधले जातील आणि गार्निशिंगसाठी तुम्ही लाडूवरती ड्रायफ्रुट्स वापरू शकता, ऑप्शनल आहे। हे बघ, किती सुंदर लाडू तयार होतात आणि हे तयार लाडू आपण 3 महिन्याकरिता स्टोअर करून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाहीत। हे बघ, किती सुंदर प्रकारे लाडू बनत आहेत। जर तुमचे लाडू बनत नसतील तुम्ही इथे टिप लक्षात ठेवा, थोडंसं साजूक तूप इथे गरम करून लाडवाच्या मिश्रणामध्ये ॲड करा आणि गरम असतानाच लाडू बांधायचे, ते एकदम परफेक्ट लाडू तयार होतात। हे बघा, किती सुंदर प्रकारे लाडू तयार होतात। अगदी आजपर्यंत सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत। सो मित्रांनो, सांगितलं टिप्स अँड ट्रिक्सने तुम्ही ही रेसिपी बनवून कधीच फेल जाणार नाही, अगदी परफेक्ट बिना कडू होणारे हे लाडू तयार होतात। सो मंडळी, व्हिडिओ इथपर्यंत पाहिला, व्हिडिओला नक्कीच एक लाईक ठोका, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।